फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 55 पाठ 55. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला विशेष सराव पाठांपैकी 4था पाठ. आधी जुन्या पाठातले काही भाग पुन्हा ऐका, मग आपण सराव करूया. MOTI, MOTI, MOTI and Dinu, what are you doing? काय करतोयस? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आशाने काय विचारलं कळलं का तुम्हाला? व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस? तुम्ही पण दिनूला विचारा पाहू. आम्ही थांबतो, तुम्ही सर्वजण आता म्हणा, व्हॉट आर यू डुईंग दिनू? विचारलत का बरोबर? व्हॉट आर यू डुईंग दिनू? I am singing. MOTI, MOTI, MOTI and Motya was his name. I am singing. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आशाने विचारलं व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करतोस? मग दिनूचं उत्तर ऐकलत ना? तो म्हणाला मी गात आहे. आय ॲम सिंगिंग. तुम्ही पण म्हणा बघू. आम्ही थांबतो, तुम्ही म्हणा आय ॲम सिंगिंग. MOTI, MOTI, MOTI. Dinu, what are you doing? I am clapping. ते पहा, आलं आमचं घर. थांबा रिक्षावाले, पटकन. मागच्या एका पाठातला आणखीन एक भाग आता ऐकूया. ताई, ते बघ तिथे माकडं आहेत. लुक ॲट द मंकीज. व्हॉट आर दे डुईंग? दे आर जम्पिंग. ते उड्या मारत आहेत. दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. झाडावर चढत आहेत. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही पण म्हणा बघू. सर्वांनी एकत्र म्हणा हं. दे आर जम्पिंग. आता असं म्हणा, दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. ट्री म्हणजे झाड बरं का. काही माकडं झाडावर चढतायत. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आता तुम्ही म्हणा दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. Look, they are fighting. दे आर नॉट फायटिंग, दे आर प्लेइंग. ती माकडं भांडतायत असं वाटतंय, पण खरं तर ती खेळतायत. खोटं भांडतायत. Look at that baby monkey. It is so small. It is so sweet. मी बिस्किट देऊ का त्या माकडाच्या पिल्लाला? नको. कुठले प्राणीला तुम्ही काही खायला देऊ नका. खाऊन ते आजारी पडू शकतील. मी इथे काम करतो. माझा काम आहे हरणांना सांभाळणं. चला आपण हरणं पाहूया. इथे या इथे. मागच्या एका पाठातला आणखीन एक भाग आता ऐकूया. सुनीता मावशी, look. There is a big animal. Big animal? कुठे? I can see a big animal. It has a long neck. It has long legs. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आता तुम्ही ओळखायचं बरं का. मी मराठीत फक्त एकच सांगणार. नेक म्हणजे मान. आता ऐका.
I can see a big animal. It has a long neck. It has long legs. काय असेल बरं? Giraffe. I can see a giraffe. येस, जिराफ. तो त्या झाडाची पानं कशी चवीने खातोय. He is eating a tree. झाड खातोय का पूर्ण? पानं खातोय. दिनू काहीतरीच बोलतोय. ही इज इटिंग लीव्स. लीव्स. पानांना म्हणायचं लीव्स. He is eating leaves. ही हॅज अ लॉंग नेक. त्याची लांब मान असल्यामुळे तो अगदी झाडाच्या वरची कोवळी पानं खाऊ शकतो. सुनीता मावशी, can I sit on the giraffe? नो, यू कांट. हत्तीसारखा जिराफ नसतो. तो नाही बसू देणार तुला त्याच्या पाठीवर. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. कोण कोण काय काय करत आहे याबद्दल प्रश्न उत्तर आधी ऐका. What is the lion doing? The lion is sleeping. What are the monkeys doing? They are jumping. Look at Radha. What is she doing? She is eating. What are you doing? I am speaking English. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण प्रश्नांचा सराव घेऊया. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. मी मराठीत सांगीन तो प्रश्न उभं असलेल्या मुलांनी इंग्रजीत विचारायचा. उत्तर नाही बरं का, फक्त प्रश्न इंग्रजीत विचार. मुलगा काय करतो आहे हा प्रश्न इंग्रजीत कसा विचारशील? What is the boy doing? Good. आता दुसरं मूल. तू हा प्रश्न इंग्रजीत विचार. कुत्रा काय करत आहे? What is the dog doing? शाबास. पुढचं मूल. तुला जर एका मित्राला विचारायचंय तू काय करतोयस, तर इंग्रजीत कसं विचारशील? तू प्रश्न इंग्रजीत विचार. तू काय करतोयस कसं विचारशील? What are you doing? Good.
मग पुढचं मूल तयार? हा प्रश्न इंग्रजीत विचार. ती काय करत आहे? What is she doing? बरोबर. आता पुढचं मूल. तू इंग्रजीत असं विचार, ते काय करत आहेत? What are they doing? Good. बरं, आता प्रश्न मी विचारणार, उत्तरं तुम्ही द्यायची. मी इथे खिडकीत उभी आहे. मला बाहेर जे काय दिसतंय ते मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे. ते नीट ऐका आणि मग माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्या. कोण बोलणार आधी? टीचर. एका मुलाला किंवा मुलीला तयार ठेवा. तयार? मला एक बाई दिसतीये. ती झोपली आहे. मग माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट इज शी डुईंग? शी इज स्लीपिंग. गुड. पुढचं मूल. तिथे एक मुलगा क्रिकेट खेळतोय. व्हॉट इज ही डुईंग? इंग्रजीत उत्तर दे. ही इज प्लेइंग क्रिकेट. बरोबर. मग आता कोण उभं राहील? ती मुलं उड्या मारत आहेत. इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट आर दे डुईंग? दे आर जम्पिंग. राईट. शाबास. आता पुढचा सराव टीचर घेतील. What are they doing? What are you doing? What is she doing? असे प्रश्न विचारायचे आणि उत्तरं द्यायची. असा सराव टीचर घेतील. लक्षात ठेवा, पाठ क्रमांक 52 ते 56 विशेष सरावाचे पाठ आहेत. तेव्हा कोणताही पाठ चुकवू नका बरं का. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात